मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडनं दीपोत्सव साजरा केला जात असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा हा दीपोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे। आज या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळेला पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। दीपोत्सवाच्या अनुषंगानं काही महत्त्वाची राजकीय घोषणा ठाकरे बंधूंकडनं केली जाते का, याकडे सर्वांचंच लक्ष असेल। या दीपोत्सवाच्या अनुषंगानं आपण अपडेट्स जाणून घेऊया। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, दीपोत्सव आज मनसेकडनं जो आयोजित केला गेला होता त्याचं उद्घाटन होतंय आणि उद्घाटन करायला स्वतः उद्धव ठाकरे येणार आहेत। त्यामुळं ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल, या दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या दीपोत्सवासाठी उपस्थित असतील। हे काही वेगळं सांगायला नको, पण या दीपोत्सवाच्या निमित्तानं या दिवाळीमध्ये ठाकरे बंधूंकडनं काही महत्त्वाची घोषणा येत्या काळाच्या राजकीय पार्श्वभूमीच्या अनुषंगानं केली जाणार आहे का, तशी शक्यता दिसतेय का, तसे काही संकेत मिळताना दिसत आहेत का? नक्कीच अजिंक्यजी, या ठिकाणी बघितलं तर 13वं वर्ष हे मनसेचं दीपोत्सव आयोजित करण्याचं आहे। मात्र यंदाचं वर्ष हे खास आहे, कारण या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। हे व्यासपीठ सज्ज झालेलं आहे, सर्व तयारी जी आहे दीपोत्सवाची करण्यात आलेली आहे। या ठिकाणी एक शीश महल उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, जे शिवाजी पार्क कट्ट्याच्या समोर या ठिकाणी बघतोय आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। समोर एक बॅनर आहे जो सर्वांचं लक्ष वेधतोय। या बॅनरवरती ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतात। जी पहिली भेट खरं तर 2 दशकानंतर ठाकरे बंधूंची होती, ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि यानंतर खरं तर ही 7वी भेट असणार आहे ठाकरे बंधूंची। या शिवाजी पार्क मैदानावरती ही भेट होणार आहे। त्यामुळे शिवाजी पार्क मैदान हे ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं मानलं जातं। अत्यंत महत्त्व हे इतिहासामध्ये या शिवाजी पार्क मैदानाचं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा या शिवाजी पार्क मैदानाचं महत्त्व आहे, कारण या ठिकाणी बऱ्याच थोर महान नेत्यांची असतील किंवा थोर महापुरुषांची भाषणं झालेली आपण पाहिलेली आहेत। आणि राजकारण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून नरेंद्र मोदी असतील यांचं सुद्धा भाषण झालेलं आहे। मात्र याच मैदानावरती आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। जो मनसेचा दीपोत्सव आहे, या दीपोत्सवासाठी हे सर्व एकत्र येणार। युतीची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राजकीयदृष्ट्या हे मैदान आणि हे स्थान फार महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे आजच्या या दिवशी युती संदर्भात नक्की काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आगामी सण जे या दिवाळीच्या दरम्यान असतात, या सणांच्या नक्की शुभेच्छा या महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे ठाकरे बंधू देतील। मात्र या सणांच्या नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या पालिका निवडणुकीसाठी हे ठाकरे बंधू एकत्र येतील। कारण हा जो चिन्ह आपण बघतोय, इंजिन चिन्ह, हे इंजिन चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांची मशाल खरं तर या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाची मानली जाते। कारण या निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे बंधूंच्या या भेटीला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे आज ते नक्की या भेटीतून पुढील राजकारणाची समीकरणं कशी असतील याची काही चुणूक दाखवतात का किंवा युतीची घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसेचे उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, 2 भाऊ एकत्र येतात, 13वं वर्ष आहे खरं तर, कोण कोण उपस्थित राहणार आहे? राज ठाकरे साहेबांसोबत उद्धवजी उद्घाटक म्हणून येतातच आहेत आणि दोन्ही पक्षाचे नेते असतील। त्याच्यामध्ये तिकडून संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील किंवा अनिल देसाई असतील। आमच्याकडून नांदगावकर साहेब आहेत, नितीन सरदेसाई साहेब आहेत, अभ्यंकर आहेत, शिरीष सावंत आहेत। अशी दोन्ही पक्षाचे नेते त्यांच्या दोघांसोबत असतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा आज होईल का किंवा त्याच्यासाठी छोटासा एक टीजर या ठिकाणी दिसेल का? मला वाटतं आजचा हा दिवस आहे ना, हा दिवाळीचा आहे। या दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आहे आणि मला वाटतं दिवाळीच्या आनंद उत्सवामध्ये साजरा करत असताना जे काही व्यासपीठ उभं केलं आहे ते काही कुठली राजकीय वक्तव्य करण्यासाठी असावीत असं मला वाटत नाही। त्यामुळे आजचा दिवस त्यासाठी नक्कीच नाही आहे। युती आघाडीच्या चर्चा आणि त्याच्या काय घोषणा करायच्या ह्या नंतर होतील। आजचं फक्त आणि फक्त दिवाळीची रोषणाई आणि दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी 2 बंधू एकत्र एका व्यासपीठावर येत आहेत। बातचीत केल्याबद्दल। तर या ठिकाणी या व्यासपीठावरती ठाकरे बंधू येणार आणि थोड्या वेळानंतर दीपोत्सव हा आहे तो अजिंक्यजी सुरू होणार आहे। मात्र एकूणच या ठिकाणी जेव्हा संबोधित ठाकरे बंधू उपस्थितांना करतात तेव्हा नक्की काय संबोधित करतात किंवा कोणत्या शुभेच्छांमध्ये युतीची घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अजिंक्यजी।
स्वप्नील, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या दीपोत्सवाच्या अनुषंगानं अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. दीपोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे देखील करणार आहेत आणि अनेक सेलिब्रिटी देखील या दीपोत्सवासाठी दरवर्षी खरं तर उपस्थित असतात. यंदाच्या वर्षी नेमके कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थित असतील याकडे सुद्धा लक्ष असणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.